नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 4 ऑक्टोबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेमध्ये कोणते राज्य देशात आघाडीवर आहे? तर गुजरात राज्य। पुढील प्रश्न, जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर नलिन प्रभात यांनी। पुढील प्रश्न होता, 2 ऑक्टोबर 2024 रोजी कोणत्या योजनेने 10 वर्ष पूर्ण केले आहे? तर स्वच्छ भारत अभियान या योजनेने। पुढील प्रश्न, कोणत्या देशाचे पंतप्रधान डॉक्टर अँड्र्यू हॉलनेस 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे? तर जमैका या लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, सर्वात जलद 27,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण बनलेला आहे? तर विराट कोहली बनलेला आहे, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न होता, अग्निवीराला आरक्षण देणारी पहिली कंपनी कोण बनलेली आहे? तर ब्राह्मोस एरोस्पेस कंपनी बनलेली आहे। तर पुढील प्रश्न, कोणत्या देशात क्राथॉन या टायफून बद्दल जास्त विध्वंस घडवून आणला आहे? तर तैवान, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक पदावर नेमणूक होणारी पहिली महिला कोण बनलेली आहे? तर आरती सरीन बनलेली आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, इंग्लिश क्रिकेट क्लब हॅम्पशायर क्रिकेट काउंटी विकत घेणारी पहिली भारतीय कंपनी कोण बनलेली आहे? तर GMR ग्रुप बनलेला आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न, तर इंडियाने कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करून कसोटी मालिका 2-0 ने जिंकली, तर ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर कानपूरमध्ये। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरमचे नुकतेच कोठे उद्घाटन झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, दुबईमध्ये उद्घाटन झालेले आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरम दुबईमध्ये सुरू झाले, तर गंभीर पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक नेते आणि तज्ञांना एकत्र आणणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे। तर जागतिक कृतींचे सशक्तीकरण, अनलॉकिंग अपॉर्च्युनिटी आणि ड्रायव्हिंग प्रोग्रेस ही त्यांची थीम आहे, लक्षात ठेवा। यानंतर संयुक्त अरब अमिरातीबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे UAE दिरहाम, लक्षात ठेवा। आणि सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम, लक्षात ठेवा। आणि राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन झायेद अल नयान। यानंतर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 दुबई येथे होणार आहे आणि जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू केलेली आहे। कोणी? तर दुबईने केलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर अलीकडे बातम्यांमध्ये पाहिलेले हार्पून मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अमेरिका या देशाने। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर तैवानला अमेरिकेकडून 100 जमीन आधारित हार्पून अँटी-शिप क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली शिपमेंट मिळाली। तर हार्पून क्षेपणास्त्र 1977 पासून हवाई जहाज आणि पाणबुडी लॉन्च केलेल्या आवृत्त्यांसह सेवेत आहे। तर भारतासह 30हून अधिक देश त्यांचा वापर करतात। तर हे GPS सहाय्यित नेव्हिगेशन वापरून 90 ते 240 किलोमीटरच्या रेंजसह लँड हल्ला आणि जहाज विरोधी दोन्ही मोहिमे राबवू शकते, लक्षात ठेवा। तर अमेरिकाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि यानंतर सध्याचे राष्ट्रपती जो बायडेन आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे नौदल संरक्षण प्रदर्शन युरोनाव्हल 2024 आयोजित केले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, फ्रान्सने। कोणी? तर फ्रान्सने। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। युरोनाव्हल 2024 जगातील आघाडीचे नौदल संरक्षण प्रदर्शन 4 ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान पॅरिसमध्ये आयोजित केले जाईल। तर 5 खंडांमधून जवळपास 500 प्रदर्शक अपेक्षित आहे। तर ब्राझील, USA, UK आणि जर्मनीसह 13 देश त्यांच्या राष्ट्रीय पेव्हिलियनचे आयोजन करतील। तर या प्रमुख नौदल संरक्षण व्यापार प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेल्या 104 देशांपैकी भारताचा समावेश आहे, लक्षात ठेवा।
तर फ्रान्स विषयी माहिती पाहूयात. राजधानी आहे पॅरिस, चलन युरो आणि सध्याचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रॉन आहेत. लक्षात ठेवा. यानंतर सध्याचे पंतप्रधान कोण, तर मिशेल बार्नियर पंतप्रधान आहेत. यानंतर चौथा प्रश्न, खो खो विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपल्या भारत देशामध्ये होणार आहे. कोठे? भारत देशामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारतीय खो खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघाने जाहीर केले की 2025 मध्ये भारतात पहिला खो खो विश्वचषक होणार आहे. तर या स्पर्धेत 6 खंडांतील 24 देश सहभागी होतील, ज्यामध्ये 16 पुरुष आणि तितक्याच महिला संघ सहभागी होणार आहेत. तर विश्वचषकापूर्वी KKFI ने खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी 10 शहरांमधील 200 शाळांमध्ये हा खेळ नेण्याची योजना आखलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर नीती आयोगाचा महिला उद्योजकता अध्याय मिळवणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, तेलंगणा हे राज्य आहे. कोणते राज्य? तेलंगणा. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर तेलंगणा हे नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळवणारे पहिले राज्य ठरले आहे. तर नीती आयोगाने महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म म्हणजे WEP चा पहिला राज्य अध्याय सुरू केला आहे. तर नीती आयोगाने WE हब आणि तेलंगणा सरकारच्या सहकार्याने पहिले राज्य महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म WEP लॉन्च केलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर विविध क्षेत्रातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे. तर त्यांच्या व्यवसायाची वाढ वाढवण्यासाठी संसाधने, साधने आणि मजबूत नेटवर्क प्रदान करेल. तर यानंतर तेलंगणा विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे हैदराबाद, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आहेत आणि राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 6वा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जमैका मार्गाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, दिल्ली येथे केले आहे. लक्षात ठेवा. कोठे? तर दिल्ली येथे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर पंतप्रधान मोदींनी दिल्लीत जमैका रोडचे उद्घाटन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमैका उच्चायुक्तालयासमोरील रस्त्याला जमैका रोड असे नाव दिलेले आहे. तर जमैका मार्गाचे अनावरण हे भारताच्या राजनैतिक प्रयत्नांच्या जागतिक पोहोचाची आठवण करून देणारे आहे. तर जमैकाचे पंतप्रधान होलेस 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2024 या कालावधीत भारताच्या अधिकृत भेटीवर होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह बहुपक्षीय संस्थांच्या सुधारणांचे समर्थन केले. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर महात्मा गांधींच्या 155व्या जयंतीनिमित्त नव्याने बांधलेल्या बापू टॉवरचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, पटनामध्ये करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महात्मा गांधींच्या 155व्या जयंतीनिमित्त पटना येथे नव्याने बांधलेल्या बापू टॉवरचे उद्घाटन केले. तर 129 कोटी रुपये खर्चून बापू टॉवर बांधण्यात आलेला आहे आणि या इमारतीमध्ये राष्ट्रपिता यांच्या जीवनाला समर्पित अनेक गॅलरी देखील आहेत. तर गांधीजींची बिहार भेट आणि चंपारण सत्याग्रह या विषयावरचा एक विशेष विभाग या टॉवरमध्ये सौंदर्यदृष्ट्या जोडण्यात आलेला आहे. तर बापू टॉवरचे संपूर्ण संकुल 7 एकर जागेवर पसरलेले असून त्यापैकी 6 एकर जागा उद्याने आणि इतर सुविधांसाठी शिल्लक आहे. तर यानंतर बिहार विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. बिहारची राजधानी पटना आहे, मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत आणि सध्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आहेत. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 8वा. तर पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात ऑइल इंडिया लिमिटेडच्या 4 CBG प्लांटच्या बांधकामाचा शुभारंभ केला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आसाम या. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये ऑइल इंडिया लिमिटेडच्या 4 कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणजे CBG प्लांटच्या बांधकामाचा शुभारंभ केला. तर स्वच्छ भारत दिवसाच्या निमित्ताने शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा परिदृश्याला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश होता. तर आसाममधील गुवाहाटी, जोरहाट, शिवसागर आणि तिनसुकिया येथे CBG प्लांट उभारले जातील. तर यानंतर ऑइल इंडिया लिमिटेड पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या समन्वयाने 2024 ते 2025 पर्यंत 25 CBG संयंत्रे उभारण्याची योजना आखत आहेत. यानंतर आपण आसाम विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर आसामची राजधानी आहे दिसपूर, मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा
शर्मा आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राष्ट्रीय उद्यान काझीरंगा मानस राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 9वा, तर पंतप्रधान मोदींनी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान कोणत्या राज्यात सुरू केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी झारखंड या राज्यामध्ये सुरू केले आहे। कोणत्या राज्यामध्ये? झारखंड या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार 2 ऑक्टोबर रोजी धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान लॉन्च केले। तर त्यांची अंमलबजावणी 79,150 कोटी रुपये खर्चून केली जाणार आहे। तर धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 549 जिल्ह्यांमध्ये कोटीहून अधिक आदिवासींना फायदा होणार आहे। तर 17 केंद्रीय मंत्रालय आणि विभागांची हाती घेतलेल्या 25 हस्तक्षेपांद्वारे सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि आजीविका यामधील अंतर भरून काढण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे। तर यानंतर आपण झारखंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। मुख्यमंत्री हेमंत सोरेन आहेत, राजधानी आहे रांची आणि सध्याचे राज्यपाल संतोष गंगवार आहेत। यानंतर मित्रांनो 10वा आणि आपण शेवटचा प्रश्न पाहतोय, तर माउंट एरेबस अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला, तर कोणत्या खंडात आहे तो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी अंटार्क्टिका या लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर अंटार्क्टिका मोठा ज्वालामुखी माउंट एरेबस अनपेक्षितपणे सोन्याची धूळ उडवत आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना धक्का बसलेला आहे। तर सामान्यतः ज्वालामुखी वाफ, वायू आणि खडक उडवतो, परंतु आता लहान क्रिस्टलाइन्स सोन्याचे कण देखील बाहेर काढले जात आहेत। तर हे कण ज्वालामुखीपासून 621 मैल दूर सापडले आहेत, ज्याची किंमत अंदाजे $6,000 म्हणजे रुपये 5 लाख आहे लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो। तर प्रश्न असा आहे, सर्वात जलद 27,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो। आणि खरंच तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा। आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।